विविध मुद्द्यांमुळे गाजलेल्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस। विरोधी पक्ष नेता मिळणार का याकडे लक्ष। सरपंच संतोष देशमुख प्रकरणाची आज बीड जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहणार। सुनावणी आधी देशमुख कुटुंबीय निकमांची भेट घेणार। राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ। कोकण पश्चिम महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस। अनेक पिकांना फटका। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। राज्यात उष्णतेचा कडाका। 9वी पर्यंतच्या परीक्षा सकाळच्या सत्रात घ्या। शालेय शिक्षण विभागाला आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचना। एसटी महामंडळावरील बसेसवर केवळ मराठीतूनच सामाजिक संदेश। गुढीपाडव्याच्या मुहूर्तापासून सुरुवात होणार। परिवहन विभागाचा मोठा निर्णय। बांधकाम मजुरांना वर्षाला 12,000 पेन्शन मिळणार। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची मोठी घोषणा। दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून पैसे काढण्यासाठी आता 19 रुपये शुल्क लागणार, तर बॅलन्स तपासण्यासाठी 7 रुपये द्यावे लागणार। 1 एप्रिल पासून नियमांच्या अंमलबजावणीची शक्यता।